काय एरिया ही एरिया होती डोंगराव. हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज. चलो चलो चलो, बाय बाय. स्कूल सुट्टी आहे. तर गाईज आता आम्ही आलो जगदीशच्या घरी आणि जगदीशच्या घरी नाग मांडले, म्हणजे नागाची पूजा केली. तर आपण पण दर्शन घेऊ. चला बाई, मला फुल रेडी आहे डोंगरावर. तर गाईज आता आम्ही आलो आहे गावदेवी मंदिराकडे चाललो आहे. आज अनायसे मस्त मंगळवार आहे, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता बरं जगदीशला पण गावदेवीचे मंदिर निवड दाखवत होता. आपण पण किती दिवस आलो ना बरं गावदेवीच्या मंदिरात. तर गावदेवीच्या मंदिरात पाया पडून जाऊ. आणि ॲक्च्युली तुम्हाला मी अजून सांगलं ना आम्ही कुठं चाललो आहे. तर गाईज आज आम्ही चाललो आहे नागपंचमी अनायसी आणि आमच्याच गावाच्या डोंगरावर, नाही गावाच्या 2-3 डोंगरावरती वाघाची वाडी ना रे जगू. सांगल जगू, सांगल काय सांग काय तिथं काय काय खास आकर्षण काय सांग, मला माहित ना म्हणून. मला पण माहिती नाही एवढा. तर काही मी 25 वर्ष झाली, मी अजून पण 25 ॲक्च्युली 30 वर्ष झाली. तर मी अजूनपर्यंत गेलो नाही कधी वरती, म्हणजे 30 वरती आहे. तर आम्ही तोच बघायला आम्ही चाललो आहे, ते पण 30 वर्षात ना. आता जस्ट पोहोचू आम्ही इथं आमच्या गावच्या गावदेवीचं मंदिर आहे. तर तिथं दर्शन घेऊ आणि तिथून दर्शन घेऊन मस्तपैकी जाऊ. आणि तुम्हाला मी आता मग सांगला माझ्यासोबत कोण आहे. तर आपलं जिम पार्टनर इकडं आहे जगदीश भाई, इकडं आपलं शुभम भाई आहे. तर आज आम्ही तिघं पण चाललो वाघाच्या वाडीला ट्रेक करायला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी तुम्हाला व्ह्यू बघायला भेटणार आहेत. आणि व्ह्यू बघून झाल्यावर मस्तपैकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईस तुम्हाला आधी वॉटरफॉल येत असेल तर तुम्हाला आधी गावाकडून जर तुम्ही आले तिकडून जर तुम्हाला सोडत नसतील तर तुम्हाला अकोर्ली गावातनं पण रस्ता आहे. अकोर्ली गावचं मंदिर आहे नाव आहे. हा बघा समोर इथं मंदिर आहे. मंदिराच्या इथून थोडा इकडे या बाजूला आला आणि डोंगर साईडला आला का लगेच तुम्हाला लेफ्ट साईडला फिरायचं आहे. आणि हा असा वलनामाचा रस्ता आहे. हा वलनामाचा रस्ता घेऊन इकडून सरळ या बाजूला जायचं आणि ही स्टेप चढत चढत तुम्हाला वरती जाऊन त्या बाजूला जायचं डोंगरा. म्हणजे तुम्हाला कसलाच काही लोकांचं टेन्शन नाही. पण ॲक्च्युली डोंगरावरती जाताना काही लक्ष घ्या, कारण नवीन पोरांना इथली गावाची एरिया माहीत नसतं. कसं असतं म्हणजे वॉटरफॉलवरती कसा शेवल जमा झाले असते, त्यांना ते माहीत नसतं कुठं उभा राहतं कसं काय ते माहिती नसतं. त्याच्यामुळे कसं तर ॲक्सिडेंट होते चान्सेस जास्त असतात. आता तेवढं 1-1.5 महिन्यापूर्वी एक 3-4 पोरं होती, त्यातला एक पोरगा खाली पडून त्याचा मृत्यू झाला. सो कधी तुम्ही आधे वॉटरफॉलला आलात तर बाई सावकाश आणि जास्त पाण्याची मस्ती करू नका. नेचर बघायला आलं तर नेचरची मजा घ्या, एन्जॉय करा, लांबूनच मस्त एन्जॉय करा. जास्त त्याला उंगली करायला जाऊ नका ना, तर देव तुम्हाला उंगली करेल डायरेक्ट त्याच्याजवळ बोलवी मग झाला मुक्काम पोस्ट देवाचा घर. तर आपल्याला समोरच्या नारळीच्या झाडाखाली येतात ताराच आहे, तिथून असं वरती जायचं तिथं वरती. आणि जगदीश गेले आपली सेल्फी स्टिक आहे, तो आला की आपण वॉटर ट्रेक करायला सुरुवात करू.
समोर तिथे दिसतं ना, इथं आधे वॉटरफॉल आहे. अजून लांब आहेत. आम्ही फार पूर्ण असा फिरून जायचं. जवळजवळ 1 किलोमीटरचा अंतर आहे अजून पण, जास्त असेल. जवळ गेलं तुम्हाला दाखवतो भाई आधे वॉटरफॉल. जर तुम्हाला आधे वॉटरफॉलची व्हिडिओ बघायची असेल तर भाई आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जुनी व्हिडिओ पण आहे. तिथं आपण ना असा मस्तपैकी जाऊन तिथं कुक करून, म्हणजे असा तिथं मस्तपैकी स्टोव वगैरे नेऊन ना मस्त एक ब्लॉग बनवलेला, जेवण केलेला, आधे वॉटरफॉलचा आनंद घेतलेला भाई. ती व्हिडिओ पण आपल्या डिस्क्रिप्शनला आहे, नक्की जाऊन बघा भाई. त्या पण फुल मजा आहे. तेव्हा पाऊस नव्हता, तेव्हा मस्तपैकी शांत वातावरण होता आणि जबरदस्त वातावरण होता. ती व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा. आणि भाई समोर व्ह्यू आहे ना तुम्हाला दाखवतो आता भाई. खाली पब्लिक होऊ शकता. तिथे खाली तर एकदम बारीक पब्लिक असं तिथे समोरपाशी बारीक लाईन ना. तुम्हाला नीट बघा तर तुम्हाला समजेल की किती पब्लिक आहे. आणि भाई हवा इतकी बेकार आहे ना भाई, पाऊस बघा भाई, पाऊस आणि व्ह्यू बघा भाई. पुढे आता पाऊस आलेला आहे, तर कुठेतरी आपल्याला शेल्टर घ्यायला लागेल, नाही तर कुठे बसायला लागेल. पाऊस खतरनाक आलेला भाई. तर काही आता आम्ही अशा ठिकाणी पोहोचतो ना भाई, जबरदस्त ठिकाण आहे वागरेश्वर शिव मंदिर. गेल्या वर्षी मी ट्रेकला आलतो ना भाई, पण तिथं इथं कसं मंदिर नव्हता. पण भाई आता बघू शकता भाई, मस्तपैकी मंदिर बांधलं आहे. आणि समोर समोर भाई असा सुंदर असा डबका आहे. तिथं मस्तपैकी भाई एन्जॉय करू शकता. पण पहिलं आपण दर्शन घेऊ. आणि इथं मस्तपैकी बघा, मस्त सुंदर साफसफाई केली श्री वागरेश्वर शिव मंदिर. तर मित्रांनो आता मी मागं पोचतो ना, तो भाई वागरेश्वर शिव मंदिर आहे. आणि फर्स्ट टाइम बघतो मी, गेल्या वर्षी पण आलेलो ना, मग इथं मंदिर नव्हतं. पण मंदिरच्या आसपासचा जो काय परिसर आहे ना काहीच बघून येतो भाई, सुंदर असा परिसर आहे. धबधबा आहे, छोटासा धबधबा बोलू शकता. इथं धबधब्याला मस्त तिथं पियाचा पाण्यासाठी पण तिथं केले पाणी. हा पाणी पिऊ शकता, कारण वरतीशी काय गुराढोरं जास्त जात नाही, कमी जातात गुराढोरं. आणि भाई इथं तो सुंदर असा तुम्ही आंघोळ पण करू शकता. तो काय ही एरिया अशी शेट मूर्त केलेला आहे अक्षर मात्र यांनी पळून सुद्धा मस्त धमाधम. अरे रेकॉर्ड झाले पण तो रेकॉर्ड व्हायलाच पाहिजे. तुला लागला ना, नाव लागते. तुला सांगितलं मी मला तिकट आहे, तुझी भीती असते. चल परत परचील तरी भाई हलक्यान झाला. चल चल चल. ते काही सांगत होतो असं की भाई हा इथलं भाई असं आहे ना, दृश्य असं आहे ना भाई की इतकं जबरदस्त आहे ना भाई. तुम्ही व्हिडिओ बघत असेल, टॉप पडलेलं आहे खाली मी. आणि इथं शेवाळ जास्त आहे ना, त्याच्यामुळे जरा समजून पाहिजे. व्ह्यू असं आहे ना भाई, जबरदस्त आहे ना, इथून निघायचं मन नव्हतं. तेच सांगता माझं लक्ष असं गेलं आणि पाय सरला, माझ्या खाली पडलं. तर काही चला तर इथून निघू आपण. येताना मस्त इथं येऊ. बोर्ड पण लिहिलेलं आहे. हा वॉटरफॉल आहे ना 15 फूट उंचीचा आहे, म्हणजे असं खाली 15 फूट खाली. जास्त कडेला जायचं धाडस करू नका, कारण कडेला खूप सारे शेवाळ पडलेलं आहे. आणि मी उभा होतो, तो सेफ अंतर ठेवून सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करा. आणि जरा चालताना ना व्यवस्थित पाय ठेवा, कारण इथे जसे शेवाळ पडले ना
बाई शेवला पाय सरून आमचे शुभम भाऊ पण पडलेले आहेत, म्हणजे दोघं जण, मी आणि शुभम दोघं पडलेले. आता राहिलं तो म्हणजे एक जगदीश, तिसरा माणूस आमचा काय पडला नाही. आणि आपल्याला जायचं आहे त्या समोरच्या डोंगरावर एकदम टॉपला अजून एक मंदिर आहे, तिथं मग अजून एक महादेवाचं मंदिर आहे, तर तिथं जायचं. आता मस्त समोसा खाला होता. केसांची अवस्था बघू शकता कसं उभा राहिलं, कारण हवा येते तितकी ना त्या भागात, तिथं एवढी हवा आहे ना, म्हणजे असं खालचा पूर्ण ओपन व्ह्यू आहे ना, डायरेक्ट हवा असं वरती येतं डायरेक्ट. हे आमचे शुभम भाऊ पडलेले आहेत. हे बघ याला किती मगाशी आम्ही सांगून आलो तरी पण याची तारा बघ. ए उतर खाली झाला बरं, अजून तो तिथंच आहे बा. हे बघ अजून तिथंच आहे. आपण आधीच त्याला डबल बॅटरी लागली तरी मग त्या जीव चालले तिथंच. परत जाऊन चकवा लागलेला. तर गाईज आता आम्ही थांबलो राहिले, जर परत पाऊस आले आणि बाई खतरनाक पाऊस आले तर थांबले आणि गोप्रो पाणी झाले आणि आपल्याला जायचं भरती घडत. आणि आता आपण आलो भरती घडत, तर पूर्ण आता व्ह्यू आहे ना काही जबरदस्त झालेला आहे. मागं बघू शकता बाई पाऊस, मागं बघू शकता पाऊस बाई पूर्ण भरला आणि आम्ही छत्री घेऊन थांबलोय. बाई किती खतरनाक ना. आणि समोर बघू शकता पाऊसला उघडलं तर एवढा हा पाणी गेला ना का बाई पूर्ण सुका होणार, कारण तिकडे समोर बघता ऊन पूर्ण असं क्लिअर वातावरण झालेलं आहे, ऊन पडलेलं आहे तिकडं. आणि इकडे जातं सर्व हलका पाऊस आणि पाऊस बोलतो मला पाऊस गेला पण. तर चला आता जाऊ पुढच्या याला. आता आपलं तिथं वरती जायचं आहे. ॲक्च्युली आता आम्ही कन्फ्यूज झालं, तिथं एक झेंडा दिसतोय त्या डोंगरावर आणि इथं एक दिसतंय, पण तो ॲक्च्युली नक्की कोणता आहे तो माहीत नाही. जर तो असेल तो पूर्ण फिरून जायला लागेल. तो चलो गाइस अभी निकलते आगे. भाई सफ़र बहुत लंबा है, यहाँ पे सफ़र बहुत लंबा है. पहली बार आया ना इसके लिए, इसको पता है पर रास्ता पता नहीं इसको भी. ये आता है पर उसको रास्ता पता नहीं है. हां आता आम्हाला काय माहिती कुठून आलता तू, तर आम्ही पहिल्यांदा आलो, आम्हाला काय माहिती. चलो भाई चलते. अभी अपने पास दिन भर बहुत है. ऊपर से जाएंगे तो जल्दी पहुंच जाएंगे. अभी नीचे वापस उतरेंगे, वापस वहाँ से चढ़ेंगे, फिर बहुत थकने को हो जाएगा. इसके लिए हमने अभी प्लान किया है कि ऊपर से जाएंगे, वाडी देख के जाएंगे ऊपर से. भाई नज़ारा बघू शकता काय सुंदर नज़ारा झाला आहे. समोर इथं आता कलंबोली रेल्वे स्टेशन आहे. हां हे इकडं ही खांदा कॉलनी राहिली, ही खांदा कॉलनी, ही आदई, ही न्यू पनवेल, करंजाडा, कोलीकोपर, थोडी पार लांब एअरपोर्ट. आणि तो तिकडे सोमटणी साईड गेला, इकडे गेली कलावंतीन साईड. आणि आपलं गाव इकडे डोंगराच्या मागे पूर्ण असा व्ह्यू समोर दिसतंय. बाई सुट्टी दिसतं का इथं आलो बाई, जबरदस्त एक नंबर वाटतं. शुभम भाई पण दमलाय, मी पण दमलोय. इतका दम नाही लागला पण ठीक आहे, नॉर्मल दम लागलाय. इतका दम लागणं जरुरी आहे बाई. नजारा बघू शकता बाई खतरनाक. आडीचा असं स्टेडियम आहे ना बाई, तो पण खतरनाक आहे. आणि बाला सिंपून बाई काय खतरनाक दिसतं वर्षी व्ह्यू बाई, एक नंबर बाई. आता इतकं दमलं ना, जसा तो वारा आला ना तर असं वाटतं खाली जाऊन पडावं इथं खाली, इतका असा वारा आहे. आणि समोर दिसायला लागलं मंदिर, झाडाखाली मंदिर आहे. आणि भाई ॲक्च्युली रस्ता आहे ना तो त्या डोंगराचा रस्ता तिकडून आहे, पण आम्ही आधी वॉटरफॉल करत त्या बाजून आलो. हरकत नाही, दोन्ही बाजून रस्ता तेवढाच आहे, अंतर तेवढाच आहे. तर ॲक्च्युली गर्दी भरपूर इथं पाय पडायला. चल इथं समोर आली वाडी आली, इथे खाली उतरला का वलवली नेवाली टेंबोडे म्हणजे रे जवळजवळ आलो आपण. आणि वरती बघा एकदम समोर सपाट प्लॅटो आहे. कोकणी म्हणजे कुणीकडं वरती खाली आणि ॲक्च्युली सपाट प्लॅटो एकदम. पोचलो भाई मंदिर, आला मंदिर जवळ आणि गर्दी भाई जाम आहे.
आधी मार्गे आपण तर त्या टोकाला होतो, त्या टोकाशी आपण आता इकडे आलो पोहोचलो. शेवट फायनली आपण आपल्या या वागेश्वराच्या मंदिरात बघू शकता. मंदिर काय भारी आहे आणि पूर्ण अशी सजावट आहे. आणि दरवर्षीप्रमाणे नागपंचमी लोक इथं दर्शनाला येतात. भरपूर अशी म्हणजे आसपासच्या गावची जवळजवळ हरिग्राम केवाला झाला, आदई झाली, अकोर्ली झाली, नेवाली आणि टेंबोडोगरची आसपासची लोक आहेत ना गावची, ती इथं दर्शनाला येतात. आणि बाई मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघू शकता बाई. आजूबाजूचा परिसर आहे ना मस्त की इथं झाडं आहे तशी व्यवस्थित, मस्त का मोठा झाड आहे, तेड्याची पण झाडं आहेत व्यवस्थित एकदम जबरदस्त. आणि इथं प्रॉपर अशी लादी वगैरे अशी बांधलेली. आणि त्यामुळे इथं छोटासा असा मंदिर म्हणजे शेडचं नाही पण शेड असा पाहिजे होता मंदिराला, पण ॲक्च्युली मंदिर काय भारी दिसते. इथे सगळे देव आहेत, इथं वाघाची 2 प्रतिकृती मूर्ती आहेत आणि इथं मस्त देव आहेत. तर आसपासची बरीचशी मंदिर दर्शनाला पण आले. आपलं मग दर्शन झाले जवळ आपण सकाळी सॉरी आपण 12:30 वाजता निघलो घरातून आणि 3 वाजता मी पाणीला पोहोचलो. खाली आपण एक शिवमंदिर पण बघितलं, तर तिथे शिवमंदिर पण तिथं दर्शन घेऊन मस्त आधी वॉटरफॉलचा आनंद घेत आपण आता ॲक्च्युली वरती आलो. आणि वरती नजारा बघू शकता. अरे बाई आपल्या गावातले पण आले. तुम्ही कुठं आली? आम्ही आता पुन्हा फिरत आलो. तर आपल्या गावातली बरीच मंडळी आल्या इथं. सगळे आपल्या गावातली मंडळी आहेत. पत्त्याबाई पण आलेले. आम्ही तिकडून आलो का त्या मंदिराला भेटून आलो आम्ही. काली मंदिर बांधले हो. आम्ही जाता वेळी दर्शन घेणार आहेत. आम्ही येताना घेतो. तर काहीच 30 वर्षात ना आलो गाईज आपण इथं दर्शनाला. आणि बाई दर्शन बघू शकता मस्त की झालं एकदम कडक दर्शन झाले, म्हणजे एकदम भारी. म्हणजे असं मी इतक्या उंचावर कधी मी पहिल्यांदा म्हणजे हायस्ट म्हणून केदारनाथ वगैरे मी गेलोय, पण आपल्या एरियाने इतकं उंचावर मंदिर असू शकतं असं हे मला माहिती होता, पण मी कधी आलो नव्हतं बघायला. पण ॲक्च्युली असं मंदिर बघितलं बाई, काय सुपर मंदिर आहे. आणि एकदम वातावरण बघत आहे पूर्ण समोर एकदम पूर्ण प्लॅट्यू टाईप एकदम पठार एकदम स्ट्रेट लाईन्स आहे. पलीकडे गेला तर मी तिकडे हरिग्राम केवाला साईड आहे, तिकडे आलं आपली अकोर्ली साईड, इकडे गेलं आदई साईड, इकडे टेंबोडा नेवाली साईड आहे. डोंगर चारी बाजूला गाव आहेत आणि चारही गावाची लोक इथं आपल्याला दर्शनाला इथे येतात. आपल्या वागेश्वराच्या मंदिरानं समोर इकडे बघून वागेश्वराची प्रतिकृती आहे. इकडं पण देवांची नावं माहिती नाही, पण ॲक्च्युली जर मला देवांची नावं माहीत झाली तर मी नक्कीच डिस्प्लेवर टाकले कुठलं कोणते देव आहेत ते. तर आता ॲक्च्युली निघायचा टाईम झाला आहे आणि पाऊस पण खूप आहे. जसा 3-3:30 वाजायला लागलं, 4 वाजायला लागलं, तर पावसाचं वातावरण बदललं लागलं. संध्याकाळी पाऊस संध्याकाळी पाऊस जास्त येतो ना, त्याच्यामुळं आता इथून निघू, थोडा कुठे शेल्टर घेऊ आणि शेल्टर घेऊ. आपण जेवण वगैरे आणलं तर जेवून घेऊ, कारण आपण कसं समोरच्यावर आल्यावर राहिलं. तर चला देवाला वागेश्वराय नमः तर निघूया. ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेवच्या नावानं आपण आता आपल्या घराकडे निघूया. आणि आपलं घर पण जामच लांब आहे, हा 2-3 डोंगर पार करायचे बाई. तर जेव्हा येतो पुढच्या वर्षी नक्कीच आहे. तर पायात आणि जिवंत असलं तर दरवर्षी याचा प्लॅन करेन मी नागपंचमीला, कारण मी गावात असताना प्लॅन करत पण यायला शक्य नव्हतं होत त्याच्यामुळं. आणि आमच्या जगदीश भाईने आपल्याला मोदक दिलाय, एवढाच मोदक दिलाय. ते एकच होता, 3 तुकडं केलं. 3 तुकडे द्यायचं काय वाटाणा पाटाणं घुगऱ्या लागतात ना देवाला. देवाला ॲक्च्युली निवेद काय माहिती काय, देवाला घुगऱ्या, परत काय होतं ते दुसरं कोण ते भाताचं करतात ते काय, हा भाताचं ते फुटपुरा करतात काय, नाही भुरुंगल्या नाही, चवीचा लाडू लागतात आणि घुगऱ्या चवीचं देवाला निवेद चवीचा लाडू आणि अशा वाटाणा आणि चवले काय वालबी असं उकडून दाखवा लागतं देवाला निवेद. चला निघूया. तर मित्रांनो आता फुल पाऊस आले आणि गोप्रोची बॅटरी पण आहे ना जवळजवळ 20-25% राहिले असेल. येल्लो झाले, ब्लिंक व्हायला लागले पुरी. आता आम्ही चाललो हळूहळू खाली, कारण दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. आणि बाई पहिल्यांदा आलो आपण वागेश्वर मंदिर आहे ना बाई, ते आपली गावातली मंदिर सगळी तिकडे बसतात ती बोंबलतात ती. तर बाकी सगळी मंदिर आपल्या घरी गेली, कारण आता हा रस्ता आहे ना बाई, हा रस्ता पकडून आपल्याला जायचं आहे अकोर्ली साईडला. आणि बाई ट्रेनचा प्रॉब्लेम असेल, कारण पावसाचं इतकं आहे 3 ते 4 नंतर ना संध्याकाळी ढगाळ वातावरण, पाऊस पडू शक्यता जास्त असेल. त्यामुळे आता 3:30 वाजले आणि पाऊस पण तसा पूर्ण वरती आभाळ भरलेला आहे पुरा. आणि तो तिथं बघत असतो तो मंदिर होता झाडाखाली. तो आता पण आहोत ना डोंगर पूर्ण एकदम टॉपवर आहोत. फुल माझ्या घरात नागपंचमीचा एकच दिवस असतो, ती बहुतेक मंडळी डोंगरावर एन्जॉय करतात मस्तपैकी. आणि वागेश्वर देवाचं दर्शन घेऊन भाई एक नंबर वाटला. आता मस्त कुठे शेल्टर घेऊ, पाऊस थांबला का मस्त की जेवण करू, कारण आपण जेवलो नाही. निलेश तो सारखा पाऊस पडताना त्याच्यामुळं काही छत्तीचा आवाज बघू शकता. पूर्वी वारे असतंय, इतकं वारं आहे वरती आणि आवाज कितपत पोहोचतो तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही. गेलं समजत भाई दुकान तिथं समोर हा शपथ आपण जिथं आले तर पूर्ण डोंगर धुक्यान भरले. दुकान म्हणजे आता सगळं ढवीकडे आलं तर आपल्याकडं
बाई कडक कडक वातावरण लोणावल्यासारखी फिलिंग यायला लागली बाई वरती मागं बघा बाई इकडं बघ समोर समोर मागं बघ. ओय शपथ हे बघा कसल्या स्पीडला बाई ओय शपथ घे बरोबर घे कॅप्चर कर बाई काय नजर आहेत काय शपथ कसल्या स्पीडला चालले काय शपथ काय स्पीडला चालले ढग मागं बघू शकता बाई गाडी मागं बघू शकता पूर्ण ढग बघा सपासप चालल्या बाई कसलं स्पीडला चाललं बघ गावात खतरनाक ना एवढं स्पीडने पालताना का बघले भाई वरती हवा एवढी आहे ना त्याच्यामुळे ढगाला स्पीड बघा भाई सपासप चाललं सपासप लाईफ मध्ये इतकं जाऊन ढग मिळवल्यावर असं स्पीडने जाताना बघला भाई खतरनाक आहे एक नंबर एक्सपिरियन्स भाई व्हिडिओ इथं पण बघा असतं आपल्या व्हिडिओला लाईक ठोका भाई लाईक ठोकाला पैसे जात नाही जेवायला बसले मस्त की व्हेज बिर्याणी आहे इकडे पावभाजी पण आहे इकडे चटणीचा कालवण केला रस्ता पैकी मस्तपैकी वेगळी सर्व आणि बाई इथून व्ह्यूचा नजारा बाई बघू शकता बाई कसलं भारी दिसतं जबरदस्त इथं शुभम जेवायला बसले समोर बाळासाहेब कडे दिसतं पण जेवायला बसले बाई इतका प्लेसफुल आहे ना जागा आहे ना म्हणजे इथे शांत वातावरण मस्त निवांत असं म्हणजे घेता मस्तपैकी जेवण झालं का आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो फायनली आपण परत एकदा आलो आहे वाघेश्वरच्या मंदिराच्या खाली आलो आहे आणि पुन्हा एकदा आपण आहोत आधे वॉटरफॉल तर आय होप सो तुम्हाला काहीच व्हिडिओ आवडले असेल आपल्या व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर गाईज परत सांगतो जाम रिस्क आहे इथं जाऊ नका मग अशी एक ढापण तिथपर्यंत गेलता पाय सरला असता गेला असता खाली तर चला गाईज आपल्या व्हिडिओला इथंच एंड करू हा सुंदर निसर्गासोबत आपल्या व्हिडिओला इथंच एंड करूयात आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर बाय सी यू अगेन